ऐकायला तुम्हाला मिळेल आणि ही मॅच आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची आहे. अनिरा 11 विरोधात मीत 13. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे आणि पंचांनी सिग्नल केले व्हाईट बॉल. पहिलीच धाव इथे व्हाईट सोबत ऍड केली जाते स्कोर कार्डवर. व्हाईट सोबत एक धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 1 धाव. पुढचा चेंडू राऊंड विकेट वर्धन. पूलचा फटका मिड विकेट मध्ये आणि बघायचं धावा किती मिळतील. त्या 2Dचा शॉट. 2 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या 3. अथर्व आपल्या खेळाडू कॉमेंट बॉक्समध्ये अजून आलेले नाहीये. प्रत्येक वेळी सूचना करायला लावू नका. अथर्व बॅटिंग टीम अनिरा 11 आपला खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून आलेला नाहीये लवकर पाठवा. पुढील चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा वर्धन. अथर्व ऑन स्ट्राईक. धन्यवाद प्रसाद परब सर. धावसंख्या आपण पाहत आहोत ज्या प्रकारे भुवन या ठिकाणी आमच्यावर गुणलेखक आहेत. चांगली सुरुवात संजय आपण पाहतोय ते अथर्व यांच्याकडून. पुढचा बॉल वर्धनचा. पायामधला बॉल निश्चित फुलर लेंथ होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली डिक्लेअरमध्ये. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय आणि खराब चेंडूवर प्रहार केलं जातोय. एक चांगलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. डिफेन्स आणि आक्रमणाचं एक मूर्तिमंत उदाहरण अक्षय आपण पाहतो अथर्व फराडेच्या माध्यमातून. जी आवश्यकता आहे संघासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होते अथर्व. पुढचा बॉल अथर्व पुन्हा एकदा कव्हरला. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. भुवन आमच्याबरोबर या ठिकाणी स्कोरर येतील जे आमच्याबरोबर जॉईन होतील. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहत आहोत बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट टुर्नामेंट. 12वं वर्ष 12वं पर्व आणि निश्चितपणे ज्याचा आम्हालाही गर्व ज्यामध्ये आलं सर्व संतोषदादा राऊत आधारस्तंभ ज्यांचे विशेष आभार. गिरीजी परब. आजचा दुसरा दिवस. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल हो ऑफ स्टंप निश्चितपणे निघाला असता. काय जबरदस्त चेंडू. दॅट वॉज अ ब्युटी मॅग्निफिसंट बॉल. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन द स्क्रीन. काय जबरदस्त ॲक्शन रिप्ले बघा. फुलर लेन अक्षरशः खाली पाडलं त्या बॅट्समनला आणि वाचले. खूप वाचले. निश्चितपणे एक छान ब्रॉडकास्टिंग टीम आपण पाहतोय. ब्रॉडकास्टिंग पॉवर्ड बाय tenniscricket.in. प्रशांत पवार कॅमेरामॅन आपण सेंटरचं. महेश धुळे जय बालशंकर प्रशांत जय आणि पुढचा बॉल ऑफस्टमच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धावसंख्या 7. पहिलं षटक आपण पाहतोय. 4 बॉल झालेले आहेत आणि 4 बॉलवर धावसंख्या 7. बघा मगाशी 42 डिफेंड झाल्यात. आज खेळपट्टी खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला. तर निश्चितच बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील कल्पना असणं गरजेचं. 45-50 या ठिकाणी एक डिफेंडेबल टोटल होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सज्ज होतोय वर्धन संघाचा आयकॉन खेळाडू. अनिरा 11 विरुद्ध आपण मीत 13 या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना पाहत आहोत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आता मात्र संधी मिळाली. हवेमध्ये उंच खेळलेला फटका आणि चेंडू निश्चितपणे जाणार आहे. बघूया 2 धावांसाठी की येस 2 धावा. अनंतप्पा जाधव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. बिग बॅश कमिटीकडून आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अनंतप्पा जाधव साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय व्यासपीठावर. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनंतप्पा जाधव. मीत 13 विरुद्ध आपण पाहत आहोत अनिरा 11 या 2 संघांमध्ये सामना. ऑफस्टमच्या बाहेर. हा बॉल देखील वाईट. पंचांचा इशारा आणि या वाईटने धावसंख्या पुढे सरकते. टोटल 10. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. बॅट्समन शफल केल्यानंतर आपण पाहतो ज्या प्रकारे
खेळण्याचा प्रयत्न नव्हता केला आणि एक चांगली कॉन्टेस्ट अथर्व फराटे याला देखील आपण पाहतोय. बॉल अथर्व वर्धन समोरच्या दिशेला खेळाडू त्या ठिकाणी येणार, पाहिलं जाणार. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होणार का? त्या दरम्यान 3 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांनी धावसंख्या सर्व कलाकार याचं फार मोठं योगदान. या ठिकाणी धन्यवाद केशरी मस्त गावरान श्री प्रवीण मिने विजय राणे प्रोप्रायटर अक्षय गोठणकर चिंतामणी नेटवर्क प्रारंभ कलेक्शन वैभवजी पवार बाईक पॉईंट राहुल नार्वेकर श्री समर्थ ऑप्टिकल सिद्धेश कानविलकर स्वागत कॅटरर्स सुधीर भाऊ पवार रायझिंग चॅम्प स्टॉकी स्टॉप टेनिस क्रिकेट बॅट चिंतामणी वडापाव शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक. गोलंदाजीसाठी येतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 15. या स्पर्धेच्या निमित्ताने चिंतामणी वडापाव शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक नैवेद्य कुमार नैवेद्य योगेश पाटील एटोमियस इव्हेंट्स रिद्धेश गावडे त्रिमूर्ती डेकोरेटर्स रिद्धेश गावडे त्रिमूर्ती डेकोरेटर आदित्य एंटरप्राइजेस लिव्ह अथर्व सावंत लक्ष्मीदीप आर्ट संदीप भिकाजी मोरे बाबा कोला सुशांत सावंत स्पोर्टी सॅक भगवंत सावंत यांचे आभार. पुढचा बॉल आता मात्र बॅकफुटला जाऊन खूप छान गुडलेनच्या बॉलला 2 धावांसाठी पाठवतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 17. आज आपण पाहत आहोत चिंचपोकळी बिग बॅश चिंचपोकळी ऑर्गनाइज्ड अ ब्युटिफुल क्रिकेट टुर्नामेंट बिग बॅश 2026 सीझन 12. सामना आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी अनिरा 11 विरुद्ध मीत 13 टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पुढचा बॉल आणि आता संधी निश्चितपणे बॅटची एज घेऊन संधी मिळाली होती मात्र डिक्लेअरमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकते 18. अथर्व फराटे महत्त्वाचा खेळाडू संघाचा आधारस्तंभ बॅकबोन ऑफ द टीम ही हॅज टू डिलिव्हर द गुड्स नाव 18 फॉर द लॉस ऑफ 0. 2-2-1 अपडेटर आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.inची पूर्ण टीम बदलापूर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय प्रशांत पवार सेंटरचा कॅमेरामॅन महेश धुळे
आणि निश्चितपणे हाईट, कारण आज खेळपट्टी ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत मदत करते. ओ बॉल चांगल्या प्रकारे ऑफ कटर, टप्पा पडल्यानंतर मिडल स्टंपवरून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. डॉट. धावसंख्या 1.518. चांगलं कमबॅक. 5 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, इलू पॅकरने 42 धावा डिफेंड करताना जी गोलंदाजी केली, टप्पा पकडून गोलंदाजी केली, तर आजचा दिवस गोलंदाजांना निश्चितपणे यशस्वी करणारा ठरू शकतो. गोलंदाज सज्ज. वर द विकेट. फुटचा बॉल थर्ड हवेमध्ये ऑन साईडला फ्लिक करतोय 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या 20. 2 ओव्हर 20 धावा. आनंद उत्साहामध्ये नाचतोय. ज्या प्रकारचं चिंतामणीचं गाणं लागलं आणि एन्जॉय करतायत प्रत्येकजण. चिंचपोकळी बिग बॅश क्रिकेट स्पर्धा 2026. 2 ओव्हरचा खेळ संपलेला. धावसंख्या 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल उदयसाठी. मिस टाइम स्ट्रोक. 2 धावा मिळतील निश्चितपणे. हीच बॅटिंग करायची आहे उदयला. हीच बॅटिंग करायची आहे. अथर्व फराटे ज्या प्रकारे मोमेंटम तयार करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक केलं आहे. आणि आता गोलंदाज आहे प्रथमेश नाईक. पुढचा बॉल उदयसाठी. या चेंडूला खेळून काढलेल्या बघूया. 1 धाव तर निश्चितच मिळेल. जोपर्यंत चेंडू पुढे जाईल, स्वतः त्या ठिकाणी आपण पाहतोय गोकुळ सावंत जे आहेत, कौस्तुभजी सरदेसाई आहेत, जे स्पर्धेचा आनंद निश्चितपणे घेणारे सर्व आमचे सन्मान्य व्यासपीठ यांचे देखील विशेष स्वागत, आभार. या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्यांची उपस्थिती व्यासपीठावर झालेली आहे. अनंत जाधव साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम अनंत जाधव साहेब. त्याचप्रमाणे अनंत कदम साहेब आपले देखील विशेष आभार. आणि अनंत कदम शम्मी यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. अनंत जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज सज्ज होत आहे प्रथमेश. पुढचा बॉल डावखुरा बॅटरसाठी. अथर्व स्ट्राईकला सज्ज. पुढचा बॉल डावे यष्टी बाहेर. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या पुढे सरकते 1ने. धावसंख्या 24 वर आपण पाहतोय. 24 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. ही मॅच छान होणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. मिड 13 त्याचप्रमाणे अनिरा 11 साठी. पुढचा बॉल स्लॉक सेप. आणि ज्या पद्धतीने वाट पाहत होते, सुंदर फटका सजवलेला आहे मिड विकेटला. हा एरिया जर आपण पाहिला तर याच झोनला टार्गेट करतो, जे क्षेत्र निवडतोय. खूप छान. अनंत जाधव साहेब उपशाखा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा चेंडूवर संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार का? मात्र 2 धावा. अथर्व फराडीच्या प्रत्येक बॉलवर या ठिकाणी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहेत. मात्र ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे, कोणतीच संधी देत नाहीये. आणि संघाचा डोलारा सांभाळतोय, कमान सांभाळणारा सरसेनापती संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. या मॅचमध्ये ज्या प्रकारे ओनर आहेत अनिरा 11, सौरभ मापुसकर, अथर्व फराटे,
जायकॉन पॉवरफुल हिट. पुन्हा एकदा 2 धावांसाठी डिक्लेअरमध्ये. धावसंख्या पुढे सरकते 30. खूप छान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मीत 13, गोकुळ सावंत जे ओनर आहेत, प्रथमेश येंद्रे जे संघाचे आपण पाहत आहोत ज्या प्रकारे आयकॉन म्हणून कामगिरी या स्पर्धेमध्ये. पहिला षटकार, पहिला चौकार ज्याच्या नावावर आहे स्पर्धेचं. 2 हॅट्रिक आपण आज पाहिल्यात. एक तेजस लाडचे हॅट्रिक ज्याने निश्चितपणे आपल्या संघासाठी इलो पॅकर्ससाठी 42 धावा डिफेंड करताना जी निर्णायक विकेट्स घेतल्या आणि ज्यामुळे संघ विजयी झाला. 42 धावा डिफेंड करू शकले. काल भूषण पांचा ज्या संघाविरुद्ध आपण पाहिलं. पुढचा बॉल थोडासा फिरवला होता बॉल, मात्र तितका थांबून खेळलेला फटका. सुंदर पद्धतीने सजवलेला अजून एक स्ट्रोक आणि धावसंख्या 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या 32. छान सुरुवात आहे. 10 आपण जर पाहिलं तर 20ची सरासरी आहे. आज देखील आपण पाहिलं तर T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जो सायंकाळच्या सत्रामध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि आनंद उत्सव जल्लोष आहे. या ठिकाणी व्यासपीठावर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. अनंत जाधव साहेब यांचा सत्कार सन्मान आपण व्यासपीठावर पाहत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सन्मान्य व्यासपीठ. आज आपण कित्येक दिग्गज मंडळींची उपस्थिती पाहणार आहोत. प्रथमेश पहिला बॉल दाबून खेळलेला आहे. कव्हरला खेळाडू स्वतः निघालेत. उदय आणि खेळाडू सहज धावबाद होऊन परतताना बघूया आहेत का. पंचांचा इशारा येतोय, मात्र या ठिकाणी अंपायरकडे डिसिजन आलेला आहे. त्यामुळे रनआउटसाठी आपण पाहणार आहोत. तर खेळाडू पण विमिक्सवर पाहतोय tenniscricket.in. प्रशांत पवार या ठिकाणी आहेत. महेश धुळे सेंटर कॅमेऱ्यावर आहेत. महेश धुळे आणि जय भालशंकर यांना आपण साईड कॅमेऱ्यावर पाहतोय. जो साईड अँगल आहे स्टेजवरून कव्हर करत आहेत पाहुण्यांची उपस्थिती. त्याचप्रमाणे मैदानावरचे सेकंड कॅमेरा विमिक्सवर आमच्यावर प्रशांत पवार आहेत. विशाल बुटले देखील आमचे डोंबिवलीचे अजून एक समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आहे. 10वी-12वीच्या परीक्षा देखील आहे, त्यामुळे थोडंसं आवाज कमी देखील राहणार याची नोंद घ्यायची आहे संघाने खेळाडूंनी. धावसंख्या आपण पाहत आहोत ती म्हणजेच 32. एक गडी बाद, पहिला गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज ओमकार. गोलंदाजीसाठी प्रथमेश इंद्रे. पुढचा बॉल स्ट्राईकला ओमकार साडी. ओमकारने पहिल्याच बॉलवर आक्रमण समोरच्या दिशेला. 2 धावांसाठी धावसंख्या 34. 2 धावा आवश्यक आहेत संघाला, कारण चौथं षटक जर आपण पाहिलं तर या चौथ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि त्यानंतर 2 ओव्हर, म्हणजे अजूनही 16 बॉल आहेत. कमीत कमी 25 ते 30 धावा. पुढचा बॉल मोसमच्या बाहेर.
गोलंदाज प्रथमेश शेंद्रे षटकातील पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला ओमकार धावसंख्या 35 पुढचा बॉल संधी मिळाली सुंदर फटका सजवलाय 2 धावांसाठी या 2 धावांनी धावसंख्या 37. मग बॅटिंग पॉवर प्लेमध्ये काय बॅटिंग होणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील कारण एक ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले अजूनही बाकी आणि त्या ओव्हरमध्ये जर जास्त रन्स आले तर निश्चितपणे धावसंख्या 60 पर्यंत मात्र चांगली कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. पुढचा बॉल प्रथमेश शेंद्रे ओमकार साडी सज्ज स्लोवर 1 पंचांचा इशारा भीमर आहे ज्या उंचीवरून बॉल आला आणि स्लोवर 1 मात्र उंची जास्त होती. खेळपट्टी जर आपण पाहिले तर कधी कधी असं वाटतं की एवढी जवळ आहे. अजून 22 आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी सध्या 24 26 चालू आहे 26 27 आणि आता फ्रीडचा बॉल धावसंख्या 36 38 एक धावसंख्या 38 नंतर 39 षटक क्रमांक सुरू आहे चौथा आणि 2 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश शेंद्रे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान वैभव पवार प्रसन्न यादव आकाश संतोष आनंदजी कदम अथर्व सावंत सुरेशजी पुजारी गणेश गावडे प्रथमेश शेंद्रे राहुल यादव संतोष आकाश प्रसन्न यादव वैभव पवार सर्वांचे विशेष आभार. मॅनेजमेंट टीम व्यवस्थापनामध्ये ज्यांचं योगदान आपण पाहत आहोत. राऊंड द विकेट पुढचा बॉल पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने स्ट्रोक खेळतोय. या इनिंगमध्ये जर या खेळीचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर अथर्व फराटे लीड करतोय संघाची कमान सांभाळताना. आपण जेव्हा एखादी जबाबदारी घेऊन खेळतो त्या पद्धतीने प्रत्येक बॉल व्यवस्थित समजून खेळतोय बॉलचा टप्पा ओळखून खेळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाशजी अंगम यांचं देखील हार्दिक स्वागत. चिंतामणी स्पोर्ट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. काल देखील आपण पाहिली त्यांची उपस्थिती. आता मात्र लेट कट टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला जागा बनवली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 4 ओव्हरनंतर 42. सुंदर सुरुवात 4 ओव्हरमध्ये 42 10.20ची सरासरी कंटिन्यू आपण पाहत आहोत सुरू आहे. उर्वरित 2 ओव्हर्स ज्या कमबॅक करणाऱ्या ठरणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. संघ मी 13साठी तर एका बाजूला अनिरा 11 पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसरा सामना ते विजयी झाले. तदनंतर ज्या प्रकारे त्यांनी सामन्यामध्ये कमबॅक केलं आज त्यांना 2 सामने खेळायचे आहेत. अनिरा 11 विरुद्ध मी 13 आणि त्यानंतर अनिरा 11 विरुद्ध शारदाई जो अनिकेत सरमळकर यांच्यासोबत असणारा सामना. बॅटिंग पॉवर प्ले महत्त्वाचा सामना महत्त्वाची ओव्हर. जसं पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आपण अथर्व वर्धनला पाहिलं होतं आणि आता पॉवर प्लेमध्ये वर्धन पुन्हा एकदा. मिड विकेटला आपण शॉर्ट मिड विकेटला खेळाडू वरती आणतायत. एक खेळाडू आहे तो म्हणजेच लॉंग ऑनला आहे मिडॉन आहे सिलिमिडॉन. एक शॉर्ट लेग पहिलाच बॉल संधी आहे. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर लेंथ आहे कारण ऑफ स्टंप शफल होऊन ऑन साईडला जाणं. वर्धनला देखील कल्पना आहे की अथर्व फराटे ऑफ साईडला शफल होऊन ऑन साईडला बिल्डिंगच्या वरून चौकार मारण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे फुलर लेन थोडी वाईड यॉर्कर आपण पाहिला. पहिलाच बॉल आणि त्यासाठी ऑन साईडला आपण आकाश पाहतोय ओमकार आहे यांना तयार राहावं लागेल. सिद्धेश आहे वेदांत आहे समोर. गोलंदाज सज्ज राउंड द विकेट पुढचा बॉल अथर्व साडी ओ बैच एज बड़ी विकेट गॉन. जिस विकेट की तलाश थी वर्धन को जिस विकेट की तलाश थी मी 13 को आम्ही मॅनेजमेंट कमिटीकडून आपणास विनंती करतोय विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करायला पिचच्या प्रमुख खेळपट्टीच्या प्रमुख भागावर येऊ नका कारण संध्याकाळपर्यंत आपली खेळपट्टी छान पाहणं गरजेचं राहील. निश्चितपणे आमचे सर्व पडद्यामागचे कलाकार व्यवस्थापन कमिटी मॅनेजमेंट
वैभव पवार, प्रसन्न यादव, आकाश संतोष, सूरज पुजारी, गणेश गावडे, अनंत कदम, अथर्व सावंत, प्रथमेश इंद्रे, राहुल यादव. धन्यवाद. या परिसरातील सर्व आजूबाजूच्या ज्या सदन आहेत, फणसे बिल्डिंग, सुदाम भुवन, अनंत निवास, हनुमान बिल्डिंग, सद्गुरू सदन, ओम निवास, सदानंद निवास, विशेष सहकार्य आभार ज्यांचं अनमोल योगदान. संतोषदादा राऊत जे आधारस्तंभ, त्याचप्रमाणे गिरीशजी परब साहेब, उपशाखा प्रमुख, शिवसेना शाखा क्रमांक 203 आणि सर्व संघांचे संघमालक आणि आयकॉन खेळाडू. खूप छान स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. राऊंड द विकेट, फुटचा बॉल प्रभंजनसाठी आणि प्रभंजनने या चेंडूला सहज सुंदर पद्धतीने टोलवला फटका. 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या 44. पुढचा बॉल आता मात्र निघून गेला विकेट कबरीच्या हातामध्ये. अजून एक बॉल डॉट. या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंग पॉवर प्ले ज्याचा पूर्ण फायदा प्रभंजनला उचलावा लागेल, ओमकारला उचलावा लागेल, कारण हीच ओव्हर आहे ज्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मी 13. जसं आत्ताच मी म्हटलं की ज्या प्रकारे दोन्ही संघाचे जे ओनर आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. एका बाजूला गोकुळ सावंत साहेब आहेत, मी 13, तर एका बाजूला मापुसकर साहेब, सौरभ मापुसकर. पुढचा बॉल प्रभंजनसाठी. ओ प्लेड ऑन, गॉन, मॅच इज ऑन. डीजे मध्ये पाहणार आहोत. न्यू बॅटर इज कमिंग अप इन द प्लेसमेंट ऑफ बॅटर प्रभंजन. बॅक टू द पॅवलन, प्लेड ऑन द सेकंड विकेट. आणि वर्धन आता सुंदर पद्धतीने गोलंदाजीची लय जी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सापडली नव्हती, बॅटिंग पॉवर प्लेमध्ये सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या अजूनही 44 वर. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत. शेवटचा बॉल सिद्धेश तुळसकर, स्ट्राईकला बॅटर. एक आपण पाहतोय स्लीप आहे, मात्र आता स्लीप पॉईंटला एक खेळाडू आहे, पॉईंट आहे, कव्हर. त्यानंतर मिड ऑफ, लॉंग ऑफला वेदांत सरमळकर, ओमकार थोडा पुढे. असे आपण 1 2 3 4 5 खेळाडू. थोडासा आता ओमकारला आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला घेतलंय, मिड ऑनला आहे. शॉर्ट मिड विकेटला कॅचिंग पोझिशनमध्ये लहानसा खेळाडू आहे जो या ठिकाणी उभा आहे फिल्डिंगला. ग्रंथ पवार, सुधीर पवार साहेब यांचे चिरंजीव आहेत ते. पुढचा बॉल सिद्धेसाठी आणि संधी. जबरदस्त ओव्हर. एका ओव्हरमध्ये 3 धावा, 2 गडी बाद केलेत. व्हॉट अ कमबॅक ओव्हर. 5 ओव्हरमध्ये 45. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा. अपेक्षा होती 6 8 10 12, मात्र फक्त 3 धावा, 2 गडी बाद. शेवटची ओव्हर वेदांत सरमळकर. मोठी जबाबदारी असेल सिद्धेश आणि ओमकारवर. बघूया संघाची धावसंख्या जी प्रोजेक्टेड स्कोअर 62-63 दिसत होता तो कुठेतरी आता खाली येणार, कारण 4 ओव्हरनंतर 42 धावसंख्या होती. 10.20ची सरासरी ती आता कुठेतरी 45 आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितपणे आपण पाहतोय ज्या प्रकारे या ठिकाणी संधी 8.50ची सरासरी. गोलंदाज सज्ज होते वेदांत, राईट अमोर द विकेट. षटकातील शेवटचा आपण पाहिलं तर शेवटचं इनिंगमधील शेवटची ओव्हर. आणि निश्चितच पहिली इनिंग दुसरी इनिंग जर आपण पाहिली तर मगाशी 42 धावा डिफेंड करताना ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिलं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील कित्येक दिग्गज मंडळींची उपस्थिती आपण पाहतोय. तर वेदांत तयार, राईट अमोर द विकेट. ओमकारसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये उंच. खेळाडू ओमकार येतोय, मात्र ज्या प्रकारे 2 धावांसाठी, या 2 धावांनी धावसंख्या 46. एव्हरी रन इज काउंटिंग. बाउंड्री 6 इज रिक्वायर्ड. लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ बॅटिंग इज रिक्वायर्ड. बॅट्समन ओमकार
इज टेकिंग द चार्ज अगेन्स्ट बॉलर वेदांत सरमळकर ऑन दी फार एंड. गोलंदाजीसाठी सज्ज. षटकातील पुढचा चेंडू ओमकारसाठी. धावसंख्या 46. मात्र ज्या गतीने टाकलेला चेंडू टप्पा थोडासा किंचितसा बाहेर निघाला. पंचांचा इशारा वाईड. अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 नंतर 48. एक एक धाव महत्त्वाची आहे कारण शेवटचं निर्णायक षटक आहे. त्यामुळे वेदांतला ज्या प्रकारे वर्धनने जी गोलंदाजी केलेली आहे टप्पा पकडून गोलंदाजी करायचं आहे. कधी कधी आपण एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करायला जातो, व्हेरिएशन्स करायला जातो. वैविध्यपूर्ण गोलंदाजी निश्चितपणे आपण पाहिली. भूषण याच्याकडून पाहिली, स्वप्नीलला आपण पाहिलं, अमितला पाहिलं, एलू पॅकर्स ज्यांच्याकडे एक चांगला बॉलिंग अटॅक या अगोदर पाहिला. आणि आता वेदांत. षटकातील पुढचा बॉल ओमकार साडी आणि अंपायर आणि समोर प्लम लेग बिफोर विकेट. पायचीत आणि उचलून धरले पंचानी. खेळाडू बाद. धीशे पण आता फॉर्ममध्ये आलेले आहेत. नुकतंच मराठी युवा उद्योजक अमोलजी रोकडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अमोलजी रोकडे मराठी युवा उद्योजक. आणि स्ट्राईकला बॅटर आयुष. युवा खेळाडूंमध्ये काही जे आपण पाहत आहोत युवा उद्योजक आणि जर आपण पाहिलं तर बॉलर म्हणून हा देखील आहे आयुष. पुढचा बॉल वेदांतचा आयुषसाठी आणि पॉईंटला आपण पाहतोय एक धाव तर मिळाली. रनआउटची संधी मिळणार का? बॉल आला होता मात्र एकच धाव आणि याबरोबर धावसंख्या 49. शेवटचं निर्णायक षटक. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 44 पाहिल्या आपण, 42 आणि तदनंतर फक्त 7 धावा आलेल्या आहेत. पुढील जर आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये पहिल्या बॉलला 2, त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1, 3 बॉल बाकी पहिल्या षटकातील. ज्या प्रकारे वेदांतचं षटक आहे शेवटचं निर्णायक षटक. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल डॉट. बॅट आणि बॉलमध्ये कुठला संपर्क नाही. गुड लेंथवरून बॉल थोडा ऑस्टमच्या बाहेरची लेंथ होती तर लाईनला समोर खेळायला गेले. बॉल डॉट. असं वाटलं होतं 60-65ला फिनिश करतील मात्र शेवटच्या जवळपास आपण पाहतोय 10 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्यात. गोलंदाजाला निश्चितपणे ही खेळपट्टी साथ देते. चांगल्या टप्प्यावर तुम्ही बॉल जर हिट केलेत तर निश्चित पिचिंग केलेत तर संधी मिळू शकते. वेदांत. पुढचा बॉल सिद्धेसाठी. आता मात्र निश्चितच संधी मिळाली 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या 50चं लक्ष्य निश्चित पूर्ण होत आहे. 50 अप. धावसंख्या 51. मी विनंती करते श्री साई स्ट्रायकर्स आणि अभिज पलटण या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. अभिज पलटण आणि श्री साई स्ट्रायकर्स कर्णधार आयकॉन खेळाडू टॉससाठी आपण व्यासपीठावर तयार राहायचं आहे. अभिज पलटण यश गाग ओनर आहेत पार्थ सावंत. आता मात्र शेवटचा बॉल आणि बघूया रनआउटची संधी मिळणार का? जोपर्यंत या ठिकाणी षटक संपतंय आणि पंचांचा इशारा या ठिकाणी
स्वप्नील शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्वप्नीलजी शिर्के सर ज्यांची उपस्थिती लालबाग परेड सोशल मीडियाचे प्रमुख आपण स्टेज पाहतोय, ज्या ठिकाणी निश्चितपणे हा टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. मोहिल चावडा त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि अजिंक्य पार्थ सावंत यांचा संघ सोशल मीडिया लालबाग परेडचे स्वप्नील शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बघूया 52 धावांचं लक्ष्य आहे, बघूया हे लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण होत आहे. फक्त एक झलक होती. टॉस करणार आहोत. यस, स्क्रीनवर आपण पाहतोय टॉस होतोय. जय बालशंकर आमचे कव्हर करतात. कॅमेरामॅन प्रमुख महेश धुळे आहेत. प्रशांत पवार जे विमिक्सवर आपण पाहत आहोत. टेनिस cricket.in माध्यमातून ब्रॉडकास्टिंग आपण पाहतोय. एक आविष्कार आणि क्रांती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झाली आणि आत्ता मात्र टॉस पुन्हा एकदा त्याच दिशेला जातोय. मात्र बघूया कोण जिंकतोय. तर टॉस जिंकलेला आहे टीम अज्जू आणि मोहिल दोन्ही मित्रांमध्ये. टॉस जिंकलेला आहे अज्जू, त्यामुळे अभिज पलटाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मोहिलचा संघ श्री साई स्ट्रायकर प्रथम गोलंदाजी करणार. पुढच्या इनिंगमध्ये 52 धावांचं लक्ष्य पूर्ण होणार की निश्चितपणे मगाशी 42 डिफेंड केल्या त्याप्रमाणे अथर्व फराटे यांचा संघ या ठिकाणी कमबॅक करणारे धावता वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या मायक्रोफोनवर आमंत्रित करूया प्रसाद परब सरांना. धन्यवाद. आवाज ऐकत होते. जसं आपण ऐकलं की राजेश गोयने उल्लेख केला की 10 ते 12 धावा कमी पडल्या आहेत, कारण 4 षटकांची धावसंख्या 42 होती आणि जे लक्ष आता मात्र मैदानावर आहे ते 52 धावांचं 51 धावा अंकित करू शकला. म्हणजे नंतरच्या 2 षटकात फक्त 9 धावा इथे अंकित झाल्या. बिग बॅश चिंचपोळी लकी ड्रॉ 2026 बिग बॅश चिंचपोळीमध्ये आयोजित सर्व भव्य लकी ड्रॉ स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जेमतेम 20 रुपयाचं कुपन आहे. तुम्ही निश्चित लकी ड्रॉचे कुपन घेऊ शकता. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कुपन्स अवेलेबल आहेत आणि भाग्यवान विजेते होऊ शकता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की जवळजवळ 20 ते 22 पारितोषिकं आहेत आणि सेमीफायनल फायनलसाठी तुम्हाला LED TV आणि पैठणीसुद्धा बघायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. सो ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. बोली मार्ग षटक क्रमांक पहिलं प्रभू सनस आणि समोर जाईल तो स्ट्रायकिंग आयकॉन प्रथमेश येंद्रे. पहिला चेंडू ऑन साइडला. टायमिंग बघूया किती जुळलंय या फटक्यावर. फॉलिंग स्वीप सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. सकाळ सत्र या फलंदाने गाजवलं. तब्बल 43 धावांची एक वादळी खेळी त्याने केली होती आणि तब्बल 3 षटकार मारले होते. तोच प्रथमेश. ओहो, हुक केलाय. धावा किती बुक केल्या बघा या ठिकाणी आणि 55 इशारा 2 धावेचा. एलिव्हेशन डिरेक्शन थोडंसं चुकलंय पण कॉन्फिडन्स बघा बिहाइंड द स्ट्रोक. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. स्पर्धेतले पहिले 3 षटकार याच बॅट्समन आलेत, याच बॅट्समन कडून आलेत. तो फलंदाज स्ट्रायकिंग गेला प्रथमेश येंद्रे. मी 13 हा संघ पाठला करतोय 52 धावेंचा 6 षटकांच्या या सामन्यामध्ये. षटक पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर प्रभू सनस. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन द राईज मारलाय आणि चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय निघून. 55 इशारा 1च धावेचा. फक्त 1च धाव मिळेल.
तर रूफच्या पलीकडे चेंडू गेला नाहीये, रूफवर चेंडू जाऊन पडतोय. पण त्यांनी सांगितलं एक धाव त्या ठिकाणी, धावसंख्या 7. मॅच मध्ये मजा येणार तरी मात्र शंका नाही. पहिल्या 4 षटकात 10.5ची सरासरी होती, धावसंख्या 42 होती आणि त्यानंतर सरासरी पूर्णपणे खालावली. नेक्स्ट टाइम आहे, झेलचा उडालाय आणि चेंडूचं डिरेक्शन बघूया, मागे जातो चेंडू. बच गए यहाँ पे प्रथमेश शेंद्रे. एकच धाव मिळेल या चेंडूवर, धावसंख्या धावफलक 8 धावा. पहिल्या 2 चेंडूत खूप चांगली सुरुवात, एक चौकार, एक डबल, एक 2Dचा शॉट, नंतर 2 सिंगल. मागचे 4 चेंडू धावा खर्च केले ते 8. 32 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही करायचे ते 44. बघूया आतापर्यंत जे सामने झालेत या दोन्ही संघांमध्ये चित्र आपण बघूया. अनिरा 11 विरोधात मिथ 13. मिथ 13 2 सामने आतापर्यंत, एक टाय, एक विन, 3 पॉइंट त्यांच्याकडे. हो क्या बात आहे. अपील पंचांकडे, फलंदाज बाद. दिस इज अ बिग विकेट, बिग फिश इन द आपणास गणेश गावडे इथे बोलवत आहेत. आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स जवळ. संतोष काडगे, आपला गणेश गावडे यांची आपल्याला लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. प्रभू का आवाज और प्रभू ने आवाज सुन भी ली. पहले ओवर में बड़ी शिकार. प्रथमेश शेंद्रे, रन मशीन ऑफ बिग बॅश चिंचपोकळी, याला मात्र बाद केलंय आणि पहिल्या षटकामध्ये त्याला निश्चित थांबवलंय. बॅक टू द पवेलियन आणि 8 वर पहिलाच धक्का लागलाय मिथ 13 या संघाला. आतापर्यंत या संघाचा रेशो खूप चांगला आहे, काही मॅच हरलेली नाहीयेत. हो क्या बात आहे. विकेट काढण्याचा कॉन्फिडन्स बघा. लेफ्ट हँडर समोर आपण बघतोय त्या ठिकाणी हा चेंडू हलकासा लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय आणि निर्धाव चेंडू. षटक समाप्त होते पहिलं. अवघ्या 8 धावा धावफलकावर, 52 धावेचा पाठलाग इथे करतायत मिथ 13. 8 धावा आणि 1 गडी बाद. आतमध्येच आहे. इथे अंदाज चुकला, धाव अजिबात घेतली नाही, थोडंसं कॅज्युअल राहिले फलंदाज आणि पहिलाच बॉल डॉट. सिद्धेश तुळसकरचा. स्ट्राईक एंडला आकाश घाडी उभा आहे. नॉन स्ट्राईकिंग एंडला प्रथमेश नाईक. एक प्रथमेश बालला, दुसरा प्रथमेश ग्राउंडच्या आतमध्ये आला प्रथमेश नाईक आणि अजून प्रथमेश नाईकला खातं उघडायचं आहे. धावसंख्या 8 वर थांबली आहे. मागचे 3 चेंडू जर आपण लक्ष केंद्रित केलं तर 5 चेंडूवर विकेट, लास्ट बॉल डॉट आणि षटकातला पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा सिद्धेश. फुल टॉस आहे, व्ही शेपमध्ये फटका, कव्हर्समध्ये 2 धावेसाठी सिद्धेश तुळसकरच्या विरोधात आणि सिद्धेशच्या षटकामध्ये आता धावा येत आहेत. धावसंख्या धाव फलकावर 10 दुहेरी अंकामध्ये. 52 धावेचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करताना मिथ 13 या संघाला. जसं मी उल्लेख केला की या संघाचा रेशो खूप चांगला आहे. आतापर्यंत एकही सामना ते हरलेले नाही आहेत. एक सामना टाय झाला, एक सामना ते जिंकलेत. त्यामुळे कॉन्फिडन्स नाही, मात्र निश्चितच हा सामना जिंकण्याचा ते प्रयत्न निश्चितच करतील. पुढचा चेंडू थांबून एक्झिक्यूट केला. हवेमध्ये चेंडू आहे, मिस टाइम फटका, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये आणि त्या ठिकाणी झेल. फलंदाज बाद, विकेट डाऊन. ओपनिंग बॅट्समन बॅक टू डग आउट.
कॅप्टन इन द मिडल वर्धन मोहिते. गोलंदाजी खूप चांगली केली वर्धनने, खास करून पॉवर प्लेमध्ये. तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झाला. आता बघायचं बॅटिंगमध्ये संघाला गरज आहे आणि निश्चितच उभं राहणार का. 10 धावा धावफलका 2 गडी बाद. ओहो क्या बात आहे, अप्रतिम चेंडू, पूर्णपणे ब्लॉक करणारा, ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू आणि शांत करणारा वर्धन मोहितेला. धावसंख्या 10 वर थांबली आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत आणि बाजूनेही 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 4 षटकात या 42 धावा केल्या होत्या बॅटिंग करत असताना अनिरा इलेव्हन संघाने. 10 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. सिद्धेश तुळसकर पुढचा चेंडू थोडासा मागे थांबला, स्लाइस केलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंचांनी सिग्नल केला 2 धावेचा 2D शॉट आणि 2 धावेने फलंदाज वर्धन मोहिते खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 12 धावा 2 गाड्यांच्या मुबदल्यामध्ये. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. 52चा पाठला करायचा, अजूनही करायचे ते 40 धावा आणि 25 चेंडू तुमच्याकडे आहेत. 25 बॉल अँड 40 रन्स टू विन. बिग बॅश चिंचपोकळी, द लेगसी कीप ग्रोईंग, हिस्ट्री इन द मेकिंग. सेकंड डे, फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. लीग मला तिसरा सामना खेळतायत मी 13. ओ समोर मारला फटका कव्हरच्या दिशेने. 2 धावेसाठी 2D शॉट अँड स्कोर मूव्स ऑन 14 आफ्टर 2 ओव्हर. गीत धावसंख्या धावफलकात 14. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. 14 लॉस ऑफ 2. 24 बॉल 38 टू विन. बॅटिंग बॉल हॅज बीन टेकन. बॉलिंग मार्कवर अथर्व. ओ पहिला चेंडू फुलटॉस होता, पहिला चेंडू फुलटॉस होता, संधी होती. फुलटॉस चेंडू, बॅटिंग पॉवर प्ले आणि प्रथमेश नाईक अजूनही वेळ घेतोय खातं उघडण्यासाठी. अथर्व फराटे बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं षटक तो घेऊन आलाय. या संधीचं सोनं करावं लागेल. या संधीचं निश्चितच या मुवमेंट षटकात धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल डॉट. पुढचा चेंडू अथर्वचा. शॉर्ट पिच चेंडू एक्झिक्यूट केला स्क्वेअर लेग मध्ये, पण 2 धावा. एलिव्हेशन नाही या फटक्याला. टेरेसवर तुम्हाला फटका मारावा लागेल तरच चौकार तुम्हाला मिळेल. कारण बॅटिंग पॉवर प्ले किंवा पॉवर प्ले हेच तुम्हाला सांगतं की आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या जर टेरेसवर तुम्ही जर फटका मारताय तर तुम्हाला चौकार मिळेल. हे गमक आहे पॉवर प्लेचं. धावसंख्या 16. समोर मारलाय चेंडू, बॅटच्या खाली होता, ओव्हर पिच होता चेंडू, ऑन द राईज एक्झिक्यूट केलाय आणि पंच कन्फर्म करतायत पुन्हा इथे धावसंख्या फक्त 1. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पॉवर प्लेमध्ये फक्त आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा. श्री साई स्ट्रायकर्स विरोधात अभिस पलटन. अभिस पलटनने नाणेफेक जिंकली आहे. येस, बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय, पंचाने इशारा केला होता आणि बॅटिंगचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅचमध्ये अभिस पलटन या संघाने. कॅप्टन ते अज्जू. फुल टॉस, पण चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. फक्त जेमतेम 1 धाव तिथे मिळेल. प्रथमेश नाईक वन डाऊन बॅट्समन, खूप मोठी जबाबदारी घेऊन आलाय खांद्यावर, पण तो इम्पॅक्ट किंवा तो खेळ बघायला मिळत नाही त्याच्याकडून. थोडासा दबावाखाली तो आहे. धावसंख्या 18 धावा. पॉवर प्लेचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. 20 चेंडू शिल्लक आणि धावा करायचे ते अजूनही 34. 20 बॉल अँड 34 टू विन. कॅप्टन ऑन स्ट्राईक वर्धन मोहिते. पुढचा चेंडू. ओ क्या बात है, ऑन द राइज, व्हाट अ शॉट. कडक आणि बेधडक, व्हाट अ शॉट. 6 रन.
वर्धनने विकेट काढली होती ती अथर्व फराटेची. इथे सुद्धा बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग मार्कवर अथर्व फराटे, बॅटिंगसाठी वर्धन आणि ठोकला षटकार. धाव संख्या 24, लास्ट टू गो. बघायचं रिप्लाय देणार का? चेंडू शिल्लक आहे 1. ओ हो, क्या बात है, ऑन दी राइज बैक टू बैक and 2 big shot in a row. Magnificent 6 again. नॉक. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ज्या अंदाजाने बॅटिंग केली आणि मागच्या मॅच सुद्धा आपण बघितलं अप्रतिम फलंदाजी केली होती, तीच दोन्ही मॅच मध्ये आपण बघतोय तो खेळ बघायला मिळतोय. मागच्या मध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला आणि कॅप्टन नॉक काय असतो किंवा संगणकाची जबाबदारी काय असते मला दाखवत असताना वर्धन मोहिते 2 अप्रतिम षटकार लागोपाठ आणि अथर्व सारख्या खेळाडू समोर. इट्स अ बिग अचिव्हमेंट. धाव संख्या 30, चेंडू शिल्लक आहे 18 आणि करायचे त्या 22. बॉलिंगसाठी पुन्हा लेफ्ट हँडर येतोय प्रभू सनस, ज्याने विकेट काढली होती पहिल्या षटकामध्ये. आउटसाइड एज अँड कॉट बिहाइंड एज अँड गॉन. फलंदाज बाद. तो की तुमच्या ग्राउंडवरचा जो खेळ आहे, तुमचा जो परफॉर्मन्स आहे, हा सुद्धा खूप मॅटर करतो. तुमचं बिहेवियर ग्राउंडचं कसं आहे ते सुद्धा मॅटर करतं आणि पंच या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. आपण जर बघितलं त्या ठिकाणी झेल पकडला होता आणि बॅटिंगसाठी आपण बघतोय येतोय नवीन फलंदाज तो म्हणजेच अनिकेत परब स्ट्रायकिंग एंडला. त्यावेळी स्वतःचं बिहेवियर खूप चांगलं ठेवा. इट्स अ जेंटलमॅन्स गेम. 17 बॉल अँड 20 रन्स टू विन. अजून एक विकेट प्रभू सनसच्या नावावर. पुढचा चेंडू प्रभूचा. आउटसाइड एज ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला स्लाइस केलाय 2D साठी. जब भी प्रभू को आवाज दिए प्रभू ने आवाज सुन ली है आणि आतापर्यंत 2 विकेट प्रभूने काढले आहेत मैदानावर या इनिंगमध्ये. 32 लॉस ऑफ 3 विकेट. अनिकेतने 2 धावांनी खातं उघडलंय. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 20 धावा अजूनही करायच्यात बॅटिंग करत असताना मिड 13 या संघाला. म्हणून मगाशी मी उल्लेख केला की या संघाचा रेशो खूप चांगला आहे. आतापर्यंत ग्राउंडवर एकही सामना ते हरलेले नाही आहेत. पहिल्या सामन्यात टाय झाला होता, सेकंड मॅच ते जिंकले. 3 पॉईंट त्यांच्याकडे आहेत आणि बघायचं अजून 2 पॉईंटची कमाई करण्यासाठी ते सज्ज होत आहेत मैदानावर. प्रभूचा पुढचा चेंडू स्ट्राईक केला अनिकेत परब. ओव्हरपिच होता हा चेंडू. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे स्टंपिंगचं अपील अथर्व फराटे करतोय. पंच इम्प्रेस झाले नाहीयेत. चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि करायचे ते 20 धावा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आता इम्पॉर्टंट आहे. वर्धनला स्ट्राईक पासून जर तुम्ही दूर ठेवलात तर विजयाच्या समीप पोहोचू शकता. कारण बघतो या ठिकाणी जो राईट हँडर स्ट्रायकिंग एंडला 15 बॉल 22 रन्स टू विन. 20 रन्स टू विन. 15 चेंडू 20. मराठी सांगायचं एकदम सोपी भाषा. 15 चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय प्रभू सनस पुन्हा एकदा. ओह क्या बात आहे. इनसाइड आउट. व्ही शेप मध्ये खूप चांगला टायमिंग आहे चेंडूवर आणि 2D शॉट. सध्या 3Dचा जमाना पण 2D शॉट चालतायत. 2D शॉटची गरज आहे. असे फटके कॉन्फिडन्स वाढवतात, धावा देऊन जातात. तुम्हाला जास्त मेहनत करायची लागत नाही बॅकग्राऊंड मध्ये आणि तो शॉट बघायला मिळतो अनिकेत परबच्या बॅटमधून. धाव संख्या 34. 14 मध्ये 18 करायचे अजूनही. प्रभू सनस एकमेव गोलंदाजाने 2 विकेट्स आतापर्यंत या मॅच मध्ये काढल्यात. प्रभू षटकातले अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहेत ते 2 त्याच्या स्पेल मधले. ओ अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. गुड बॉलिंग.
लेग ब्रेक बॉल आणि वारंवार स्टंपिंग करून इथे मात्र प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात अनिकेत परबला. 13 चेंडू शिल्लक आहेत करायचे अजूनही 18 धावा. 13 बॉल अँड 18 टू विन. कॅप्टन येतोय अनिकेतशी कधी चर्चा करतोय, कॉन्फिडन्स त्याचा वाढवतोय. यू कॅन डू इट, तू करू शकतो. धावा घेणंच गरजेचं आहे या चेंडूवर. तो प्रेशर आपल्याला शेवट षटकापर्यंत येऊ द्यायचा नाहीये. मॅच आपल्याला क्लोज करायची नाहीये, मॅच आपल्याला फिनिश करायची आहे, सामना जिंकायचा आहे. हाच मात्र कानमध्ये दिलाय अनिकेत परबला. प्रभूचा षटकारला शेवटचा चेंडू. हा चेंडू आपण बघूया. पंच कन्फर्म करतायत. गुड डिसिजन. पंचांनी कन्फर्म केलं बॅट्समनची कुठल्या प्रकारची मुवमेंट नाहीये, कुठल्या प्रकारचं शफल झालं नाहीये आणि पंचांचा योग्य निर्णय सुबोध गडसे यांचा. इट्स अ वाईड. एक्सपिरियन्स, अनुभव भरपूर आहे, दांडगा अनुभव आहे तीनही पंचांकडे. आणि मागच्या कित्येक वर्ष आपण जर बघितलं तर लालबाग, परेड, करिरोड, चिंचपोकळी या विभागात दर्जेदार पंचांची भूमिका बजावली त्या सर्व पंचांनी. शेवटचा चेंडू. 35 धावा. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. षटक समाप्त होत आहे. चेंडू शिल्लक ते 12 करायचे, त्या अजूनही 17 धावा. त्यांच्याकडे रिक्वेस्ट आली आहे की जे खेळाडू सामना खेळत नाहीये त्यांनी जरा प्लीज चेंडूवर लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाते, चेंडू आणून द्यायचे. 12 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 17 धावेंची. 12 बॉल अँड 17 टू विन. फुल टॉस आहे. पॉईंटला एक्झिक्यूट केला, कव्हर पाडला, शेतशी चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एक धाव. राज शिंदे आता बॉलिंग मार्कवर. षटकातला पहिला चेंडू वर्धन एक्झिक्यूट केला, कव्हरला. आता चेंडू शिल्लक ते 11 करायचे, त्याची 16 धावा. अनिकेत परब याची मात्र 7 खरंच इम्पॉर्टंट असणार आहे ते म्हणजेच वर्धनला. वर्धन आतापर्यंत 6 चेंडू खेळले, 2 षटकार मारले त्याने अथर्व फराटेच्या विरोधात आणि 17 मध्ये आतापर्यंत अंकित केले 6 चेंडूमध्ये. चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावा अजूनही करायच्या आहेत. राज शिंदे पुन्हा आता बॉलिंग मार्कवर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये आणलाय आणि तेवढाच चांगला दर्जेदार फटका बघायला मिळतोय. 2D शॉट. वर्धन तेच सांगतोय, कॉन्फिडन्स वाढवते वर्धन फलंदाज अनिकेत परबचा. धावा इझी आहे, धावा जमवू शकतात, धावा येणं गरजेचं आहे. कॉन्फिडेंटली खेळ, बिनधास्तपणे खेळ. मी आहे तुझ्या सोबत. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. 10 बॉल अँड 14 टू विन. मॅचचा मोमेंटम या षटकात राज शिंदे शिफ्ट करणार का? 10 बॉल अँड 14 टू विन. 3 पॉईंटला तर खेळाडू उभा गेलाय थोडासा दबाव टाकण्यासाठी अनिकेतवर. पुढचा चेंडू राजचा. फुल टॉस आहे. कुठलाही खेळाडू समोर लावा, डझंट मॅटर. आपल्याकडे असलेली ताकद, क्षमता, पोटेन्शियल, गुणवत्ता आणि फटक्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स तो बघायला मिळतो अनिकेत परबच्या बॅटमधून. 2D शॉट अगेन. 9 चेंडू आणि 12ची गरज आहे. 9 चेंडू 12 धावा. कुपनला भरपूर डिमांड आहे सध्या आपण बघतोय. काल कुपन्स आमच्या ठिकाणी अवेलेबल नव्हत्या, पण आता कुपन्स अवेलेबल आहेत. आमचा भुवन तिवारी सुद्धा वाट बघतोय की कुपन त्याला कधी मिळणार. कुपन सगळेजण वाट बघतायत त्या मोठ्या प्राईजची. पुढचा चेंडू ऑन साइड प्लेस केलाय आणि क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत दुसरा खेळाडू चेंडू कव्हर करेल. 2 पर्यंत सुरू आहे आणि लास्ट मोमेंट बघितलं की सिग्नल आलाय वर्धनचा. एकच धाव. 41. 11 टू विन फ्रॉम द 8 डिलिव्हरी. आज चेंडूने 11 धावांची आवश्यकता.
नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू राज शिंदेचा. समोर आता वर्धन मोहिते कॅप्टन संघाचा संघनायक. खूप बाहेर दबाव गोलंदाजावर. हा दबाव कुठला आहे? अथर्वच्या विरोधात मारले 2 षटकार ते अजूनही प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चमकतायत आणि त्यापासून आपण सुद्धा वाटण्याचा प्रयत्न इथे राज शिंदे करतोय. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 8 आणि करायचे त्या 10 धावा. राज शिंदे पुढचा चेंडू घेऊन वर्धन समोर. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन, झोकून मारलाय आणि चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी फक्त एका धावेसाठी जाईल. डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धाव. धावसंख्या 43, 3 गडी बाद 43 आणि करायचे त्या दोन्ही 9 धावा 7 चेंडूमध्ये. वर्धनने ज्याप्रमाणे मोमेंटम शिफ्ट केलाय सामन्यामध्ये कलाटणी आणली, खास करून बॅटिंग पावरमध्ये मारले 2 षटकार आणि त्या ठिकाणी आपण बघतो 3 षटकार धावसंख्या 30 झाली आणि तिथून तो मोमेंटम शिफ्ट झालाय मी 13 संघाच्या बाजूने. हा चेंडू वेगवान टाकलाय, विकेट किपर बीट झालाय. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट. धावा मिळतील या चेंडूवर. धावा येत आहेत ह्या महत्वाच्या आहेत. त्या कशाही हो, बाईकच्या, लेग बाईकच्या, वाईडच्या, नो बॉलच्या, या धावा इम्पॉर्टंट आहेत. तर एकूण षटकं संपते ती 5. धावसंख्या 44, 6 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक पुन्हा 10 फलंदाज वर्धनकडे आणि करायचे ते अजूनही 8 धावा 6 चेंडूमध्ये. 6 बॉल अँड 8 रन्स टू विन. अशा सुद्धा मुवमेंटला आपण सामना कलाटणी किंवा सामना कलाटणी होता असं किती वेळा बघितलंय. सामन्यामध्ये गोलंदाजी मात्र रंग भरलेत. असा आपण एक सामना बघितला 6 चेंडूत 12 धावा असताना तेजस ताडने काढले 3 विकेट, हॅट्रिक कंप्लीट केली, सामन्याला कलाटणी दिली. तशा एका खेळाडूची गरज आहे या षटकामध्ये, तो सामन्याला कलाटणी देईल. 6 चेंडू आणि 8 धावा आता करायच्या सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत दोन्ही संघांची परिस्थिती आपण जर बघितली तर लीग मधला दोन्ही संघ तिसरा सामना खेळत आहेत. अनिरा 11 2 सामने 1 विजय 1 पराभूत 2 पॉईंट. तर मिथ 13 हा संघ एकही सामना पराभूत नाहीये. चला मॅच जरा स्पीडअप करा, पण तो सूचना करतायत एकही सामना मिथ 13 संघ हरलेला नाहीये. पहिला मॅच ड्रॉ झाला, 1 पॉईंट त्यांना मिळाला. नेक्स्ट मॅच मध्ये जिंकले, त्यांच्याकडे आता आहेत ते 3 पॉईंट. चला फिल्डिंग टीम जरा सहकार्य करा, शेवटचा दिवस आहे. शेवटच्या टप्प्यात का होईल आपण बघितलं काल बरोबर 10 वाजता माईक बंद झाला होता आणि विदाउट कॉमेंट्री एंटरटेनमेंट होतच नाही, प्रेक्षकांचं खेळून सुद्धा होत नाही. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल की आपल्याला 10च्या आधी सगळे मॅचेस फिनिश करायचे आपल्याला. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, मॅच नंबर 14 नाही, मॅच नंबर 13 तुम्हाला बघायला मिळेल ॲज पर शेड्यूल. अभिष पलटणने नाणेफेक जिंकले, बॅटिंगचा निर्णय घेतला अज्जूने. अजिंक्य मोरे संघाचा संघाने करतात अज्जू आणि निर्णय घेतला बॅटिंगचा. गोलंदाजी झाल्या सज्ज होतोय साहिल जंगम. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावा करायच्या आहेत. समोर वरदान उभा आहे, समोर मारला ऑन दी राईज आणि उत्तुंग फटका ऑन दी राईज समोर एक्झिक्यूट केलाय सीमारेषे जवळ आणि खणखणीत चौकार. आहे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल अँड 4 रन्स टू विन. संघनायक, मॅच मॅन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, संघाचा दिशादर्शक नेता, एक कणखर खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये अजूनही बॅटिंग करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत साईचे आणि करायचे ते 4 धावा. फुल टॉस कव्हर्सला आणि 2D शॉट. विजयाच्या एकदम समीप आलाय सामना, फक्त 2 धावांची गरज आहे. मी 13 आपण या स्पर्धेमध्ये बघतोय, खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा. गोकुल सावंत यांच्या मालकीचा हा संघ, हे स्वतः व्यासपीठावर आपण बघतो त्या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर तिथे मात्र एन्जॉय करतात सामना. गोकुळप्पा सावंत यांचा हा संघ तुम्ही बघताय. 2 धावांची गरज आहे. ओ मिस टाइम संधी निर्माण झाली आहे कॅप्टनला बाद करण्याची आणि स्वतः गोलंदाज रिटर्न कॅच पकडतोय. संघनायक बॅक टू
काय 2 धावांची गरज आहे. मॅचचा मोमेंटम पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने मी 13-11 या बाजूने झुकवलेला आहे. फिल्डिंग टीम रिक्वेस्ट आहे की क्रीजचा वापर जरा कमी करा. अथर्व सूचना देत आहे पंचांच्या, सामना सुरू करायचा आपल्याला. आणि विकेटचा वावर पंचांनी मात्र एक त्या ठिकाणी वॉर्निंग दिली आहे. फर्स्ट वॉर्निंग, विकेटचा वावर जरा कमी करा. विकेटवर जास्त मात्र येऊ नका. बॅटिंगसाठी आलाय, फलंदाजीला उतरतोय मैदानावर. स्ट्रायकिंग एंडला यश निवाते. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. ओ चेंडू पुन्हा उडाले, समोर मारलाय. धावा किती बघूया मिळतील त्या ठिकाणी. 2 धावा धावून तर पूर्ण होत आहेत आणि 55 2 धावेचा मॅच फिनिश. सामना जिंकलाय 2 चेंडू स्पेअर ठेवत असताना. मॅचवर शिक्कामोर्तब. मी 13 आणि जिंकण्याचा रेशो कायम आहे त्यांचा. सामनावीर ठरलाय 24 धावांच्या अफलातून खेळी करणारा आणि 1